दरम्यान पुणे बलात्कार प्रकरणातील हा आरोपी दत्तात्रय गाडेला रात्री 1:10 गुनाड गावातनं अटक करण्यात आली। मात्र पोलिसांच्या हाती लागण्याआधी गाडेनं 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आली आहे। दरम्यान गाडेला नेमकी कशी अटक झाली पाहूयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। पोलिसांच्या हाती लागलेला हाच तो आरोपी दत्तात्रय गाडे। रात्री 1:10 या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। पण पोलिसांच्या हाती लागण्याआधी त्यानं 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। मेडिकल तपासणीतनं त्याच्या गळ्यावर व्रण आढळलेत। शेतात आधी दत्तात्रय गाडेनं झाडाला दोरीच्या साह्यानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला, पण दोरीच तुटली। त्यानंतर शेतात कीटकनाशक आणि फवारणी औषध शोधत होता, पण भरलेली बाटली त्याला मिळाली नाही। परत त्यानं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही। अखेर तो पोलिसांच्या हाती लागला। प्राथमिक मेडिकल एग्जामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे। त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात। दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात। ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू। परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते। आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाड गावातच लपून बसल्याची माहिती पोलिसांना होतीच। त्यामुळे 100हून अधिक पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात होता। रात्री 11:15 वाजता गाडे गावातल्याच नातेवाईकाच्या घरी तो गेला आणि त्यानं पाणी मागितलं। पाण्याची बाटली घेऊन निघत असताना माझ्याकडून चूक झाली, पोलिसांसमोर सरेंडर व्हायचं आहे असंही त्यानं सांगितलं। दत्ता गाडे निघून जाताना त्या नातेवाईकांनी पोलिसांना फोनवरून ही माहिती दिली आणि लगेचच डॉग स्क्वॉडसह पोलिसांचा फौजफाटा त्या घराच्या परिसरात असलेल्या शेताकडे वळला। पोलिसांनी शेताला 4ही बाजूंनी घेरलं, पण तो शेताच्याच शेजारच्या कॅनॉलमध्ये लपून बसला होता। ड्रोन फिरवत पोलिसांकडून दत्ता गाडे तुला घेरलंय, बाहेर ये अशा घोषणा सुद्धा झाल्या। ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, तू जिथं असेल तिथून बाहेर ये। तू ताबडतोब पोलिसांना शरण ये, पोलीस तुझ्यावर वॉच ठेवून आहेत, जिथं असेल त्या ठिकाणी पोलीस बाहेर ये। पोलिसांसोबत ग्रामस्थांकडून सुद्धा दत्ता गाडेचा शोध सुरू होता। ग्रामस्थांनी तू बाहेर ये असं म्हणत विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आणि गाडे कॅनॉलच्या खड्ड्यातनं बाहेर आला। जो कॅनल आहे त्या ठिकाणी तो लपलेला होता। त्याला आम्ही आवाज आम्हाला तो दिसला, त्यानंतर आम्ही त्याला आवाज दिला आणि त्याला सांगितलं की तू बाहेर आहे, तुला कोणी काही करणार नाहीये। आणि त्यानंतर तो बाहेर आला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला। आणि कॅनलमध्ये जो खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये तो लपलेला होता। त्या ठिकाणी सुरुवातीला आवाज दिला आणि त्यानंतर तो बाहेर आला आणि मग ते पोलीस त्याला आम्ही पाहिलं तो तरी लपलेला। त्यानंतर त्याला विनंती केली आणि थोडासा त्याला विश्वासामध्ये घेतला, त्यानंतर तो बाहेर आला। पाहतोय की याच खड्ड्यामध्ये दत्ता गाडे जो आहे तो येऊन बसला। मात्र ज्यावेळी ड्रोनच्या माध्यमातून त्याला आवाहन करण्यात आलं की दत्ता गाडे तू सरेंडर हो, घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो पुलावरती येऊन उभा राहिला आणि गावकऱ्यांनी त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। दत्ता गाडे हाती लागताच पोलिसांनी त्याला पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणलं। आरोपीला अटक झालेली आहे, तो लपून बसला होता। त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल। त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे। काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे, ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल। पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना 1 लाखांचं बक्षीस सुद्धा जाहीर केलंय। गाडेला पकडण्यात गुनाड गावच्या ग्रामस्थांचा वाटा मोठा आहे। गाडे पाणी पिऊन निघाल्यानंतर ज्यांनी ही माहिती पोलिसांना दिली त्यांना बक्षीस देण्याचे संकेत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दिले। त्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला। कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला। ते चेस जे मोटरसायकल्स वगैरे वरून झाला आणि
ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली. तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे. तर गणेश गव्हाणे यांनी आपण आरोपी गाडेला पकडून दिल्याचा दावा केलाय. आम्ही सर तसंच वरती चाललेलो होतो आणि मी तसं गाडी घेऊन वरती आलो आणि कॅनलवरती आल्यानंतर समोर बसलेला जो आरोपी होता तो आमच्या ग्राउंडच्या समोर असणारी जी विहीर होती तिथं आम्ही त्या ठिकाणी अशी हिरवी नेट लावलेली आहे त्याच्यासोबत त्या ठिकाणी तो बसलेला होता. माझ्या गाडीचं उजेड त्याच्या अंगावरती पडला आणि तो उठून त्या ठिकाणी साईडला जात असताना त्याला मी पाहिलं. त्या ठिकाणी मग मी प्रथमतः गाडी लावली आणि त्याच्याकडं धाव घेण्याच्या आधी त्याच्या हातामध्ये काय पण त्या ठिकाणी आम्ही जवळ गेल्यानंतर मी त्याला पकडलं. मात्र नेमकं कुणी पकडून दिलं किंवा शेवटची अचूक माहिती कुणाची होती हे पोलिसच ठरवतील आणि बक्षिसाचा निर्णय सुद्धा होईल. पण महत्वाची बाब ही आहे की या नराधमाला सध्या बेड्या ठोकण्यात आल्यात. प्रदीप कापसे आणि कृष्णा सोनारवाडकर सह सुनील थिगळे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.